नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। 29 जून 2026 रोजी येत आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमेला सौभाग्यवती स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। वडाला 7 फेऱ्या मारतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। तसेच पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे आणि म्हणूनच आपण या वटपौर्णिमेला माता लक्ष्मीची आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी आणि तिच्या कृपेने आपल्यावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर व्हाव्यात म्हणूनच या वटपौर्णिमेला वडाच्या झाडाखाली एक वस्तू ठेवायची आहे, एक सेवा करायची आहे। आता कोणती सेवा ठेवायची आहे, उपाय काय करायचा आहे याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर उपाय आपण करणार आहोत वटपौर्णिमेला वडाच्या झाडाखाली, आणि वडाच्या झाडाचं धार्मिक महत्त्व आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया। वडाचं झाड हे फक्त झाड नाही तर ते साक्षात देवी देवतांचं घर आहे। त्यालाच अक्षय वट असं देखील म्हटलं जातं, म्हणजेच कधीही नष्ट न होणारा। तसेच स्कंद पुराण शास्त्रानुसार वडाच्या मुळात ब्रह्मा, खोडात विष्णू, वडाच्या फांद्यांवर भगवान भोलेनाथ आणि पानांवर सर्व देवी देवता वास करतात। आणि म्हणूनच वडाला पाणी अर्पण केलं की गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही नद्यांना स्नान घातल्याचं पुण्य प्राप्त होतं। एका वडाची पूजा म्हणजेच 1000 तीर्थयात्रा केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं। तसेच प्रलयाच्या वेळी सगळं जग पाण्यात बुडालं होतं, तेव्हा लहानसा कृष्ण वडाच्या एका पानावर झोपला होता आणि विश्वाला पाहत होता, आणि म्हणूनच वडाच्या पानाला विश्वरूप असं देखील म्हणतात। त्यात पूर्ण ब्रह्मांड सामावलेलं असतं। तसेच सावित्रीने वडाच्या झाडाखाली तप करून यमराजाकडून पतीचे प्राण मागून घेतले आणि त्या दिवसापासून वड सौभाग्यदाता बनला। कोणत्याही सुवासिनीला विधवा होण्याची वेळ येऊ नये म्हणून। तर आपण जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे। परंतु काही कारणास्तव जर तुम्हाला 12 वाजण्याच्या अगोदर शक्य झाला नाही तर मग तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता। आपण जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय आपल्याला करायचा आहे वडाच्या झाडाखाली, परंतु पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये देखील काही सेवा करायच्या आहेत। तर सर्वप्रथम तर आपल्याला संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे। ज्या ठिकाणी स्वच्छता असते, साफसफाई असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं नेहमी वास्तव्य असतं आणि त्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट असते। त्या घरामध्ये कोणतेही विघ्न, संकट, अडचण येत नाही। त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे। जर देवघरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला कुंकुमार्चन करायचं आहे। प्रतिमा असेल तर तुम्हाला तिची पूजा करायची आहे। हळदी, कुंकू, अक्षदा, गुलाबाचा फूल किंवा कमळाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे। ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तर तो जप करायचा आहे। श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा स्तुक्तमचं पठण करायचं आहे। या दिवशी व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे। तामसिक पदार्थ या दिवशी खाणे पूर्णपणे टाळायचे आहेत। आपल्या कुलदेवीची पूजा करून घ्यायची आहे। तुळशी मातेची पूजा करायची आहे। तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। तुळशी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे। तुळशीजवळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर एक पिवळा केलेला हळदीनं धागा घ्यायचा आहे। मोठ्या आकाराचा धागा असावा, 1 मीटर किंवा 2 मीटर घेतला तरी देखील चालेल। त्यानंतर गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून तुम्हाला 6 दिवे बनवून घ्यायचे आहेत। चौमुखी दिवे करायचे आहेत। त्याचबरोबर जर तुम्हाला कणकेचे दिवे बनवणे शक्य होत नसेल तर तुम्ही मातीचे 6 दिवे घेऊ शकता। गव्हाच्या कणकेपासून दिवे बनवून घेत असाल तर कणिक मळताना त्यामध्ये चिमूटभर हळद, देशी गाईचं तूप किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे। दिवे बनवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर पिवळ्या रंगाचं एक वस्त्र घ्यायचं आहे। रुमाल घेऊ शकता। 2 विड्याची पानं घ्यायची आहेत। देठासह असावीत, कुठेही फाटलेली नसावीत। आता तुम्हाला मी ज्या काही वस्तू सांगत आहे तर त्या वस्तूंचं आपण धार्मिक महत्त्व यापूर्वीच्या सर्व व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी त्याचं महत्त्व तुम्हाला सांगत नाही। तर 2 विड्याची पानं घ्यायची आहेत। त्यावरती तुम्हाला चंदनाने किंवा हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर यावरती तुम्हाला 1 मुठभर हळदीनं पिवळ्या केलेल्या अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत। 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत फुलासह, आणि फुलाचा जो भाग आहे तर तो तुम्हाला कुंकवानं लाल करायचा आहे। त्यानंतर यामध्ये 2 हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत आणि याची एक पोटली तयार करायची आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। पाणी जास्त प्रमाणात घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि काळे तीळ टाकायचे आहेत।
त्यानंतर आपण जो दिवा बनवून घेतलेला आहे, कणकेचा असेल किंवा मातीचा असेल किंवा तुम्ही धातूचा घेतला तरी देखील चालेल, तर या दिव्यामध्ये तुम्हाला टाकण्यासाठी मोहरीचं तेल घ्यायचं आहे. आता मोहरीचं तेल नसेल तर देशी गाईचं तूप घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये पिवळी मोहरी चिमूटभर टाकायची आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे. 11 अखंड अक्षता मोजून तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी वडाचं झाड आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे. त्यानंतर सर्वप्रथम तर आपण जे पाणी आणलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला या वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आता हे पाणी अर्पण करत असताना पूर्ण गोल फिरून तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे. आणि सर्व पाणी तुम्हाला या वडाच्या झाडाला अर्पण करायचं नाही, तर यातील थोडंसं पाणी तुम्हाला वाचवून ठेवायचं आहे बाजूला. ते नंतर तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. त्यानंतर वडाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे. त्यानंतर वडाचा एक पान घ्यायचा आहे. या पानावरती हळदीनं किंवा चंदनानं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती अखंड अक्षता थोड्याशा ठेवायच्या आहेत. आणि आपण जो मोहरीच्या तेलाचा दिवा केलेला आहे किंवा देशी गाईच्या तुपाचा दिवा असेल तर तो दिवा तुम्हाला या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे वडाच्या झाडाच्या मुळाशी. आणि मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत, भीमसेनी कापूर, अक्षदा, लवंग, पिवळी मोहरी, ज्या काही वस्तू असतील तर त्या सर्व काही या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. तुम्हाला या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे, फुलं व्हायची आहेत, धूपदीप दाखवायचा आहे. विधिवत या दिव्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर आपण जी पोटली तयार करून आणलेली आहे अक्षतांची, तर ती पोटली ज्या ठिकाणी आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्याच्या बाजूला ठेवायची आहे. आणि त्या ठिकाणी बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. तुम्ही जपमाळेने करू शकता. त्यानंतर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. तुमची जी काही इच्छा मनोकामना असेल तर ती तुम्हाला या दिव्यावरती सांगायची आहे, या वस्तूंवरती सांगायची आहे. या वडाच्या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर आपण एक धागा घेतलेला होता, 2 मीटर असेल किंवा 1 मीटर असेल, तर त्यातील थोडासा धागा तुम्हाला या वडाच्या झाडाच्या मुळाशी बांधायचा आहे. आणि त्यातील थोडासा धागा या वडाच्या झाडाला ज्या पारंब्या आलेला आहे तर त्या पारंबीला तुम्हाला बांधायचा आहे. धागा बांधत असताना देखील तुमच्या मनामध्ये जी काही अडचण समस्या आहे, ज्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात, तर ते तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायचं आहे. त्यानंतर उरलेला जो धागा आहे तर तो घरी घेऊन यायचा आहे. त्यानंतर आपण जी पोटली ठेवलेली आहे अक्षतांची, तर त्यातील थोड्याशा अक्षता काढून घ्यायच्या आहेत. 2 अखंड लवंगा ज्या ठेवलेल्या होत्या त्या देखील घ्यायच्या आहेत. आणि या वडाच्या झाडाची पारंबीचा एक तुकडा काढून घ्यायचा आहे. एक घेऊ शकता, 2 घेतले तरी देखील चालेल. आणि घरी घेऊन येऊन या वस्तू तुम्हाला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. आणि 3 सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा तुम्हाला यांची धूपदीप दाखवून पूजा करायची आहे. त्यानंतर आपण जे पाणी आणलेलं आहे, जे वडाच्या झाडाला अर्पण करून राहिलेलं, तर ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. त्यानंतर आपण कणकेचे किंवा मातीचे जे 5 दिवे ठेवलेले होते घरी देवघरासमोर, तर या दिव्यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे किंवा मोहरीचं तेल घालू शकता. किंवा तुम्ही देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करण्यासाठी जे तेल वापरता तर ते घालू शकता. त्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद प्रत्येक दिव्यामध्ये टाकायची आहे. चिमूटभर पिवळी मोहरी प्रत्येक दिव्यामध्ये टाकायची आहे. एक तुरटीचा खडा टाकायचा आहे, सुपारी एवढा तुरटीचा खडा असावा. भीमसेन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. आणि अशा हा दिवा तुम्हाला, हे 5 दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. यातील एक दिवा उचलून तुम्हाला तुळशीजवळ नेऊन ठेवायचा आहे. आणि उरलेले जे 4 दिवे आहेत तर त्या 4 दिव्यांनी तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला ओवाळायचं आहे. आणि या दिव्यांवरती तुमच्या घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीबाबत जी काही अडचण आहे, समस्या आहे, तर ती तुम्हाला या दिव्यांवर सांगायची आहे. जी काही असेल, शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त, व्यवसायामध्ये काही अडचणी असतील किंवा मुलांचा विवाह जमत नसेल, जे काही असेल तर ते तुम्हाला या दिव्यांवरती सांगायचं आहे. त्यानंतर हे दिवे तुम्हाला घरातील 4 कोपऱ्यांना 4ही दिशांना ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ज्या देवघरासमोर आणून ठेवलेल्या वस्तू आहेत, अक्षता, वेलची, लवंग, त्याचबरोबर वडाच्या झाडाची पारंबी, तसेच आपण जो आणलेला धागा आहे तर ते सर्व काही घ्यायचं आहे. जो धागा आणलेला आहे तर तो घरातील कर्त्या व्यक्तीच्या हातामध्ये बांधायचा आहे. कारण आपल्या घरामध्ये धन कमवून आणण्याचं तो काम करत असतो. घराच्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी तो प्रयत्न करत असतो. म्हणून हा जो धागा आहे हळदीनं पिवळा केलेला, तर तो आपल्या घरातील कर्त्या व्यक्तीच्या हातामध्ये बांधायचा आहे. जर कर्त्या व्यक्तीच्या हातामध्ये बांधायचा नसेल तर तुम्ही तुळशीला बांधू शकता किंवा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता, देवघरामध्ये ठेवला तरी देखील चालेल. जर तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये अडचण येत असेल, काही कारणानं मुलांचा विवाह जमत नसेल, तर मुलांच्या हातामध्ये देखील तुम्ही हा धागा बांधू शकता. त्याचबरोबर उरलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या एक पिवळ्या रंगाचा रुमाल घ्यायचा आहे. त्यामध्ये
वडामध्ये बांधून तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर दरवाजाच्या वरच्या बाजूला आतल्या बाजूला तुम्हाला ही पोटली तयार करून बांधायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे। आणि आपण जे दिवे केलेले आहेत ते कणकेचे असतील तर ते दिवे दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवायचे आहेत आणि ते गोमातेला, ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी नेऊन गोमातेला हिरवा चारा आणि हे दिवे खाऊ घालायचे आहेत। अशी ही अगदी साधी सोपी सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे। आता व्हिडिओ मोठा झाला त्यामुळे तुम्हाला माहिती नीट समजली नसेल तर मी पुन्हा अगदी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते। तर वडाच्या झाडाखाली आपल्याला पाणी आणि कणकेचा दिवा बनवून घेऊन जायचा आहे। त्याचबरोबर अक्षदा घेऊन जायचा आहे, ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहे पोटलीमध्ये ठेवण्यासाठी त्या घेऊन जायचं आहे। वडाच्या झाडाची पूजा करायची आहे, वडाच्या झाडाखाली त्या वस्तू ठेवायच्या आहेत। त्यानंतर कणकेचे उरलेले जे घरी 5 दिवे आहेत तर त्यातील एक दिवा तुळशीजवळ आणि 4 दिव्यांनी तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींना ओवाळायचा आहे। 4 दिशांना हे 4 दिवे लावायचे आहेत। दुसऱ्या दिवशी गोमातेला हे दिवे खाऊ घालायचे आहेत। आता तुम्हाला जर वटपौर्णिमेला ही सेवा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला हा उपाय ही सेवा करू शकता। अगदी साधी सोपी सेवा आहे आणि तुम्हाला जर हा उपाय मोठा वाटत असेल तर तुम्हाला या उपायांपैकी जे काही शक्य होईल तर ते तुम्ही केलं तरी देखील चालेल। म्हणजे तुम्हाला जो उपाय शक्य होत आहे अगदी छोटासा उपाय केला म्हणजेच तुम्ही जाऊन नुसती वडाच्या झाडाची पूजा केली आणि कणकेचा दिवा जरी वडाच्या झाडाखाली प्रज्वलित केला आणि या दिव्यावरती जरी तुमच्या कुटुंबातील अडचणी विघ्न संकट सांगितली आणि या दिव्याची पूजा केली तरी देखील तुमची ही जी सेवा आहे तर ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि तुमच्या कुटुंबावरील सर्व संकट अडचणी दूर होणार आहेत। माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे। कोणतीच सेवा जरी शक्य झाली नाही तरी या वडाच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचबरोबर मी सांगितलं त्याप्रमाणे हळदीचं पाणी अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे जरी तुम्ही सेवा केली तरी देखील भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि तुमच्यावरील सर्व संकट विघ्न अडचणी बाधा दूर होण्यास मदत होणार आहे। उपाय करताना फक्त मनापासून श्रद्धेने करायचा आहे। आपली कुलदेवता त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ महाराज यांचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही। त्याचबरोबर वडाच्या झाडाखाली देखील तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय तसेच माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे। अशा प्रकारे ही सेवा करायची आहे। जर तुमच्या काही अडचणी समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।